आत्मा कसा असतो तर एक जिवंत व्यक्ती आणि एक मृत व्यक्ती, जस्ट मेलेली व्यक्ती, दोघे एकमेकांच्या जवळ जर तुम्ही झोपवले तर दोघांमध्ये अवयव सारखे आहेत. नाक, कान, डोळे, हात, पाय, हृदय, फुफ्फुस सगळं काही सारखं आहे, पण एक जिवंत आहे आणि एक मेलेला आहे. मग असं काय गेलं निघून? जो निघून गेला ती एक ऊर्जा असते, ती एक चेतना असते, जो जिवंत व्यक्तीच्या प्रत्येक पेशीमध्ये राहून तिच्याकडून तिचं काम करून ठेवतं, शरीराचं सर्व काम सुरू ठेवतं. तुम्ही जे जागे असा, झोपलेले असा की बेशुद्ध अवस्थेत असा, म्हणजे ती ऊर्जा फक्त हृदयात किंवा फक्त इथं डोळ्यांच्या भुवयात किंवा फक्त मेंदूत असं कुठेही नाही, तर ती ऊर्जा सर्व शरीरात व्याप्त असते. जर तसं नसतं तर हार्ट ट्रान्सप्लांटने एक आत्मा दुसऱ्याच्या शरीरात गेला असता, किंवा जर तुमचा हात तुटून पडला तर तो जागेवर हलला नसता. जसं फॅनचं बटन बंद केल्यानंतरही फॅन फिरत असतो.